आले आले. अरे काय करत होते? काय करत होतीस? अरे बाळाला पाहिजे होते औषध रे. अरे ते बायकोला एक तर पाजून देत नाही त्यामुळे त्याला धरावं लागतंय. पाटील आओ तुम्ही बघून बाबा बोलला होता ना? बोलला ना कवा एंट्री ते येते ना आता जामखेड मध्ये. हॅलो. यायला लागलेत ना. बर तुम्हाला काय गुण आला की तुम्ही त्या बंगालच्या बाबाला बंगालून इथं बोलिलाय? मला लय मोठा गुन्हा आलाय. काय गुण आलाय? माझ्या बायकोचे आणि सासूचे लय भांडणं व्हायची. ती बायकोचे आणि आईचे लय भांडणं व्हायची. बर म्हणून मी बंगालला गेलतो. मग काय केलं? ते बाबाकडे गेलतो मी 50,000 रुपयाची रिक्षा करून. मग मला तिने त्या बाबांनी एक लाबराची गोळी दिली. बर. ते म्हणले बायकोला म्हणावा की ती लाबराची गोळी दाताखाली दाबून धर. बर सासू दिसली की मग तेव्हापासून माझ्या आईचे बायकोचे भांडत नाही झाले. हो पाटील तुम्हाला फशील ना. कसं काय? हो तुमच्या बायकोने तोंडात गुळी धरली की तुमच्या बायकोच्या तोंडात उचकत नव्हतं आणि नाही उचकल्यावर काय करीन म्हणणं? मला आलाय भाऊ गुण. तुम्हाला विचारायचं असलं विचारा समस्या आता यायला लागले पण. बर पाटील ते बोला बरं बंगालचे बोवा वैद्यवाडीचे माणसं तर मारले तर बोला. बर बोलून थांबा. हॅलो पुढे बुवा आलात का? बर कुठे शिकायला पाटील? आलेत मकरीत आलेत. ट्रॅक्टर दिवस लावतो. बर. बंगाली बाबू आया गे मै थोडी भेटले लाया मै बंगाली बाबू आया गे मै थोडी भेटले लाया बंगाली बाबू आया गे मै थोडी भेटले लाया मै बंगाली बाबू आया गे मै थोडी भेटले लाया खुर्चुटू उठ खुर्चुटू बाबू आला. बुवा कसा झाला प्रवास? एकदम कसा आहे आमच्या गावाचा रस्ता? एकदम भारी बघा पाटील. पाटील आमच्या आगमनासाठी काय गाणं ठुलक नाही? ठेवलंय ना तुमच्या भाषेतलं गाणं ठेवलंय. कोणतं ठुलय? आम्हाला नाही कळत ते तुम्हालाच कळत. आता बोल थांबा बोलू तो त्यांना. बोला मग लवकर. अय चला
चला हॅलो थांबा एकदा मराठी तडका होऊन द्या आधीपासून बघा तुळजा भवानी माते की गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी हळदी कुंकुया नामाच्या मोरी हळदी कुंकुया देवीच्या मोरी काळा कवटी कडी मिठाचा गोळा केला एकच नंबर बघा पाटील मला आवडलं ते आम्हाला तर नाही कळालं पण तुम्हाला कळालं असेल हा तुम्हाला मराठी भाषा कळाली गाणं कळालं एक दोन मला सगळ्या भाषा कळतात मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज येईन बर बर हे बघा आमच्या वैतवाडीचे ग्रामस्थ लय वैतागलेत असं आहे का? हा कुणाचं डोकं दुखतंय कुणाचे पोट दुखतंय समस्या सोडा त्यांची बर बर आपलंच गाव आहे म्हणून असं ही सोडा बर बर पाटील कुणाची समस्या असली तर विचारा बुवा बुवा माझी लय मोठी समस्या आहे बुवा बोल बालका काय समस्या आहे तुझी इथं सांगितलं माझ्या इज्जतीचा पंचनामा आहे बुवा सांग बालका सांग हे आपलेच भक्तजन आहेत बर बर बुवा बसून सांगतो कोणच्या तोंडाने सांग बुवा बालका वरच्या तोंडाने सांग वरच्या तोंडाने सांग बुवा 4 महिने झालं माझी बायको नांदत नाही 4 महिने तुम्हाला तर माहिती आहे मला बायको शिवाय करमत नाही मला कस काय माहित तुम्हाला समजा कळतं की हा बालका समजा कळतं मला त्याच्यावर समस्या सांगा काहीतरी लगेच सांगतो बघ ऐक आता हा बाध्याच्या महिन्यात हा सासूच्या नावाने हा 9 बुधवार धर बघ त्याने काय होईल 10व्या बुधवारी बायको तुझे पळत येईल बघ बर बर धन्य झालो बुवा सबक निरंजन काय चाललंय गाडी इकडे काहीतरी सभा चालू दिसती सभा नाही ते बघायला बुवा आलाय मग काय चाललंय पाटील बुवा तुम्हाला लेकर बाळ किती जोर कसले आलेत बालका आम्हाला लेकरन कसले आलेत बाळ आम्ही संन्यासी संन्यासी का हा बालका आणि ते आग काय नेसला का ना तुम्ही अरे काय मूर्खासारखे प्रश्न विचारतो डान्स बार मध्ये काय करीत होता तू अरे गप बोल बालका माझी लय मोठी समस्या आहे काय समस्या आहे तुझी मला दिवसभर झोपेना रातभर झोपेना नुसतं दुखतय काय डोकं कुठून दुखत आहे इथून इथवर दुखतय असं आहे का बालका समस्या सोडा ना बुवा बर ऐक लगेच समस्या सोडतो तुझी बायकोचे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी पाय चोपायचे बघ हा आणि भांडे पण घासायचे हा तरच तुझ्या समस्याचं निवारण होईल बर बर चल हट धन्य झालं धन्य तबक निरंजन काय सांगू तुम्हाला माझी खूप मोठी समस्या आहे काय समस्या आहे बालका हो मा पोटा पाण्यात सवाल आहे मा अन्नधान्य भेटना दिसतंय की तुझ्या तब्येत येऊन ओ माई कोंबडी दूध द्यायना आणि म्हैस अंडी द्यायना अरे असं काय बोलतोस मूर्खासारखं बुवा बुवा हे डोक्यात पडलं मग असंच बोलताय नीट सावरी द्यायला ओ म्हैस दूध द्यायना आणि कोंबडी अंडी द्यायना असं आहे का हा तुझ्याकडे मोठा कोंबडा आहे का आहे ना इतकाच मोठा कोंबडा आहे मी ते 5 दिवस मुक्कामाला आहे बघ बर रात्री येताना तो कोंबडा काप त्याचे पाय आणि मुंडक चुलीच्या कोपऱ्याला ठेव रात्री येताना मला भाजी घेऊन ये बुवा याची सोय करा बुवा बुवा आपण मुतारीच्या मागे जाऊन पिऊ ना अरे गप रे बुवा बुवा जरा खाऊ गांडा दिसतोय बुवा बुवा
माझी लय मोठी समस्या आहे. बोल बालका. अहो माझी उंची लय वाढायली बुवा. या उंचीमुळं काल मी मावळात पडलं बुवा. असं आहे का? हो बुवा. बर बर, तुझी समस्या सोडावच लागेल का? हो बुवा. पाटील, याला काय करा, बिना पाण्याने खरडून हजामत करा. बर बर भिंतीच्या कोपऱ्याला डोक्यावर उभा करा आणि याच्या तळपायावर पाटा आणि वरून टटवा, तर त्याची उंची कमी होईल. बर बर बरोबर मारतो. चला तबक निरंजन. अरे माझा मंत्र आहे तो. बुवा बुवा बोल बालका. माझी एक समीक्षा आहे. कोणती समीक्षा? बघू बघू ते आणि ते डोळे असं आहे का बाळा? समस्या आहे समस्या. बोल बालका, काय समस्या आहे? माझे केसच वाढवणार. बोकडापेक्षा तर जास्तच आहेत. नाही ना बुवा, एवढे एवढे केस आहेत. असं आहे का? हा तर सांगतो बघ उपाय तुला. सांगा सांगा. तू काय कर, जरशा गाईचं शेण हा अर्धा किलो, हा गावरान गाईचं गोमतार 1 लिटर हा आणि आगी मावळाचा मध 1 किलो घे. हा तिन्हीचं मिश्रण कर हा आणि तुझ्या डोक्यावर थाप. हा असं 8 दिवस राहू दे, हा. तरच तुला इतके इतके केस येतील. बर बर बुवा. तबक निरंजन. बुवा तुम्ही आलात मला कळालं. मी खडक माळावून पळत आलो दोतार फाटूस तो. असं आहे का बालका? हा तिथं हरभरा उपटीत होतो. ती उपटीचा पालथ पडलो होतो. ते तुमचा आवाज आल्यावर पळत आलो. अरे रे रे, तू खरंच माझा भक्त शब्दच बघ. हा बुवा माझी लय मोठी अडचण आहे, सोडा ना. बोल बालका बोल. आता हे गारठ्याचे दिवस आहेत हा आणि राज्याला पांघरून तोंडावर नाही घ्यावा तर मच्छर चावत येत आणि पांघरून तोंडावर घ्यावा तर आंबाट चिंबट खूप वाश होतोय. असं आहे का बालका? हा सांगतो बघ उपाय. तुझ्या रानात हरभरा पेरला आहे का? हा 10 एकर हरभरा पेरलाय. तुझे बायको हरभऱ्याचे घाटे खाती का? रोज 1-1, 2-2 पाट्या खाती. आजपासून खाऊ देऊ नको. का बरं बुवा? त्याचाच हा परिणाम आहे. बरं बुवा. समजून घे बालका. हा चल हट. तबक निरंजन. महाराज काय सांगू तुम्हाला. काय सांगतो? महाराज या रांगामुळे मला बायको भेटाना. अरे रे रे, तुझी फारच मोठी समस्या आहे. हो महाराज, काहीतरी उपाय सांगा. खाली बस, लगेच सांगतो उपाय. बर महाराज. बालका तुझ्या घरी फुकरणी आहे का? हो आहे ना. ती घे, नाकात खोस आणि तांबडी चटणी भर आणि उजव्या कानात गरम केलेलं तेल सोड, तर तुझा कलर बदलू शकतो बघ. बर महाराज. चल हट. तबक निरंजन. बुवा बुवा तुम्हाला कळत ना मग हा. माझी भविष्यवाणी सांगा बरं. काय समस्या आहे तुझी? भविष्यवाणी. बर लगेच सांगतो बघ. तू शिळीची दार काढताना जरा जपून काढ बघ. शिळीच्या लाताने तुझ्या पाय मोडण्याची दाट शक्यता आहे बघ. शिळीच्या लाथाने कुणाचा पाय मोडत असतो वय. अरे काही पण मोडू शकतं, शिळीची लात लय जबर आहे. बरं बरं. सांगू बुवा तुम्हाला आता माझी लय मोठी एक समस्या आहे. काय? माझं वजनच वाढना. वजन वाढा ना? एवढा तर हाल्यासारखा दिसतोस. काय म्हणता? अरे हाल झालेला म्हटलं बालका. बरं आता समस्याचं निवारण सांगा. लगेच सांगतो बघ. मार बुवा ह्यो किती खातोय तरी त्याचं वजनच वाढत नाही. काहीतरी समस्या सांगायची. बर बर पाटील, तू काय कर, सकाळी 1, दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 असे 3 मुरमुरे खा. असा 8 दिवस प्रयोग कर, तर तुझं वजन वाढेल बघ. धन्यवाद बुवा. बुवा बुवा माझी एक लय मोठी समस्या आहे बुवा. बोल बालका, काय समस्या आहे? बुवा माझी उंचीच वाढाना. कस काय बालका? काय माहिती नाही, तुम्ही त्याच्यावर उपाय सांगा. अरे आता एवढीच उंची बास की काय पोलच्या जागा उभा करायची का तुला? नाही बुवा, हरभऱ्याचं झाड माझ्यापेक्षा मोठे बुवा. असं आहे का बालका? हा. पाटील, तुम्ही याला काय करा, काय
याच्या तळपायाला दावा बांधा हा या निंदरुकीच्या झाडाला उलट टांगा त्या का हा बर बर आणि याच्या नरड्याला 50 किलोचा पोत लटका बर बर तरच याची उंची वाढेल बघा हा धन्य बुवा धन्य. चला हट. दबाक निरंजन. पाटील आपल्याला काय पटलं नाही बोय मला विश्वासच बसा ना बुवावर. माझं भविष्य विचारलं तरच मी विश्वास मानेन भाऊ. विचार हे सगळ्याच भविष्य सांगितलंय समस्या सांगितली तुला कस कस नाही विश्वास बसला त्यांचं जाऊ द्या माझं सांगितलं तर खरं आहे मग खरंच मानेन मी. विचार विचार बुवा बोल बालका. तुम्ही लय शान आहेत ना हा मग माझं भविष्य सांगा बरं. लगेच सांगतो बघ. बोल काय समस्या आहे. समस्या नाही बुवा भविष्य भविष्य. बर बालका उद्या रात्री आमुषाच्या रात्री बर तुला डरगाळी लागण्याची दाट शक्यता आहे बघ. काय हा बरं झालं बुवा तुम्ही सांगितलं नाही लय हाल झाले असते माझे. बालका मिरच्यातला साबुदाणा निवडून खा बघ तू. बर बर तबाक निरंजन. बुवा बोल बालका. तुम्ही लय छान आहेत ना हा हो इथं जेवढे बसलेत का तेवढ्यांचं भविष्य सांगा बरं. लगेच सांगतो बघ बालका. उद्या आज रात्री 12 वाजता हे बसलेले गडे आहेत का गड्यांच्या बाया होतील बायांचे गडे होतील पोरांच्या पोरी होतील पोरांच्या पोरी होतील मास्तराच्या मास्तरीन होतील. अरे कशाचं काय ह्याने आपल्याला फशील हाणायला. अरे थांबा थांबा त्याची काही चूक नाही ह्या पाडव्या ह्या पाटला चूक आहे ह्याला ह्या ना. अरे, ह्याला- आकाशात